नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं हॉरर हव्या यूट्यूब चॅनलच्या अजून एका भयकथेमध्ये. आपल्या आजच्या कथेचं नाव आहे शाळेतील भूत. कथेच्या लेखिका प्रियांका कुमावत. ही कथा आहे एका शाळेची आणि तिथे घडणाऱ्या अमानवीय घटनांची. एक नावाजलेल्या संस्थेच्या शाळा सर्वदूर होत्या. त्यांना सांगलीत पण एक शाळा काढायची होती. त्यासाठी त्यांना 32 एकर जमीन तरी लागणार होती. जागा तर त्यांना मिळाली, पण शहराबाहेर 10-12 किलोमीटर अंतरावर. तेथून आसपासचे गाव पण 5-6 किलोमीटरवर असतील. बांधकाम सुरू झाले. खोदकाम करताना मजुरांना बरेच सांगाडे मिळू लागले. संस्थेच्या लोकांना कळले की ही जागा आधी दफन करण्यासाठी वापरत असत. मजूर काम सोडून जाऊ लागले. संस्थेने त्यांना जास्त वेतन देऊन काम करून घेतले. बघता बघता काम पूर्ण झाले. मेन गेटच्या एका बाजूला शाळेच्या शिक्षकांना राहायला घरे, बाजूलाच मुलामुलींना हॉस्टेल, दुसऱ्या बाजूला शाळेतल्या इतर कर्मचाऱ्यांना घरे, पुढे दवाखाना, मधोमध मैदान आणि समोर शाळा. मेन गेटच्या पलीकडे समोर एक स्मशान, आजूबाजूला ओसाड जागा. 6वी ते 12वी अशी ती शाळा. संस्थेच्या नावामुळे ॲडमिशन लवकरच फुल झाले. शाळा चालू झाली. सगळे सुरळीत चालू होते. पण एक 6वी मधला मुलगा जरा तणावाखाली होता. त्याला रात्री अपरात्री त्याच्या पलंगाखालून आवाज यायचे, जसे की कोणीतरी त्याला बोलावत आहे. त्याने 1-2दा याकडे दुर्लक्ष केलं, पण त्याला रोज आवाज येऊ लागला. त्याने घाबरून हॉस्टेल हेडला सांगितलं. हॉस्टेल हेडला वाटलं की कोणीतरी त्याची फिरकी घेत आहे. तो घाबरला असल्याने त्यांनी त्याला दुसरा पलंग दिला. एका 8वीला जाणाऱ्या विद्यार्थ्याला त्यांनी त्याच जागेवर शिफ्ट केलं. थोड्याच दिवसांनी तो मुलगा पण तक्रार करू लागला की त्याला पलंगाखालून आवाज येतात. त्याला झोपल्यावर असे वाटे की तो अलगद उचलला जाऊन हवेत तरंगतो आहे. हे ऐकून हॉस्टेल हेड हादरले, कारण दोघांना पण अनुभव आले होते. त्यांनी तातडीने मुख्याध्यापकांना सांगून पंडिताला बोलावलं. सगळे मुले शाळेत गेल्यावर पंडित हॉस्टेलला आले, कारण मुलांना यातील काही कळू द्यायचं नव्हतं. नाहीतर त्यांचं अभ्यासात मन लागलं नसतं. पंडितने तिथेच 2 तास ध्यान लावले. 2 तासानंतर सांगितले की या पलंगाखालच्या जमिनीत एक सांगाडा आहे. बांधकाम करताना तो राहिलेला दिसतोय. तोच त्रास देतोय. पंडित म्हणाला की ही जागा खोदून सांगाडा काढायला लागेल, पण जागा खोदली तर इमारतीला तडा जाईल. म्हणून हेड म्हणाले की जर दुसरा काही उपाय असेल तर तो सांगा. थोडा वेळ विचार करून पंडित म्हणाले की ही जागा अभिमांत्रित करतो, पण हा पलंग परत कोणालाही देऊ नका. दुसऱ्या दिवशी पंडितने तो पलंग अभिमांत्रित केला. काही दिवस सुरळीत गेले. तिथेच कर्मचाऱ्यांसाठी राहायला असलेल्या एका घरात एक ड्रायव्हर आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याची मुले पण सवलत दिल्याने त्या शाळेत शिक्षण घेत होती. तो शाळेतल्या मुलांना सहलीला घेऊन जाणे, गावातून भाजीपाला आणणे, शाळेची बाहेरील कामे करणे असे काम तो करायचा. त्याला काहीच झालेले नसताना पण उगाचच कसला तरी आजार जडला. सारखं छातीत दुखू लागलं. काही दिवसांनी त्याच्या घराच्या बाहेर तो विचित्र अवस्थेत मरून पडलेला आढळला. त्याचे डोळे सताड उघडे होते.
जसे त्याने मरण्याआधी काहीतरी भीतीदायक पाहिलेलं असेल. हे सगळं घडलं तेव्हा इंग्रजीचे सर 15 दिवसांसाठी त्यांच्या गावी गेले होते. त्यांना यातील काहीच माहिती नव्हतं. 8 दिवसांनी ते यायला निघाले. नेमकी ट्रेन लेट झाली आणि 9 वाजता ते सांगलीत आले. 10 मिनिटांनी त्यांची शाळेवरून पलीकडील गावाला जाणारी शेवटची गाडी सुटली. शाळेपर्यंत जायला आता एकही बस नव्हती. इकडे तिकडे पाहिल्यावर त्यांना एक टेम्पोवाला भेटला, पण तो फक्त त्यांना 5 ते 6 किलोमीटरपर्यंत सोडणार होता. त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते. सरांनी विचार केला की तेथून मग लिफ्ट घेऊ कोणी भेटलं तर. काही वेळानंतर टेम्पोवाल्याने सरांना सांगितलेल्या ठिकाणी सोडले आणि तो त्याच्या दिशेने निघून गेला. सर तेथेच थांबले. अर्धा तास उलटून पण एकही गाडी त्यांना दिसत नव्हती. मग कंटाळून ते पायीच शाळेच्या दिशेने निघाले. सुनसान रस्ता, आजूबाजूला ओसाड माळरान आणि त्यात अमावस्या पण होती. त्यामुळे फक्त चांदण्यांचा टिमटिम प्रकाश. सर खरं तर भूत वगैरे असं काहीच मानत नव्हते, पण वातावरणच एवढं भीतीदायक होतं की त्यांना कधी एकदाचे घरी पोहोचतोय असं झालं होतं. तेवढ्यात त्यांना मागे कोणीतरी चालत आहे असं जाणवलं. त्यांनी मागे वळून पाहिलं तर त्यांच्या दिशेने कोणीतरी झपाझप पावले टाकत येत होतं. सरांना जरा हायसं वाटलं. जवळ आल्यानंतर त्यांना कळलं की तो शाळेत काम करणारा राजेश होता. त्यांना खूप आनंद झाला. राजेशला पण बरं वाटलं. सरांनी त्याला विचारले की तू आता कसा काय इथे? तो म्हणाला की शहरात गेलो होतो कामासाठी. सर म्हणाले की अरे मग शाळेची गाडी घेऊन यायची ना? राजेश म्हणाला की तीच घेऊन जाणार होतो, पण ती पंक्चर होती. सर म्हणाले बरंच झालं, जाऊ दे, नाहीतर मग तू मला असा भेटला नसतास आता आणि मला एकट्याने जायला लागले असते. राजेश म्हणाला की सर, रात्री इथून जायला तुम्हाला भीती वाटते का? सर म्हणाले अरे एकट्याने जायचा कंटाळा येत होता रे. बोलता बोलता शाळा कधी आली ते त्यांना पण समजलं नाही. आत आल्यावर सरांनी त्याला बाय केलं. मग तो त्याच्या घरी जायला वळला. सर त्यांच्या घरी जायला वळले तर सिक्युरिटी गार्ड त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहत होता. सर तडक घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी 11ला मधल्या सुट्टीत खानावळमध्ये बाकी सरांजवळ जाऊन बसले. बाकीचे सर्व सर त्यांची सुट्टी कशी गेली वगैरे वगैरे विचारू लागले. नंतर गणिताचे सर त्यांना सांगू लागले की अहो, तो आपला तो ड्रायव्हर होता ना, तो मेला. इंग्रजीचे सर म्हणाले की उगाच गंमत करू नका माझी. तर बाकीचे सर म्हणाले की अहो खरंच 8 दिवस झाले त्याला जाऊन. पण इंग्रजीचे सर म्हणाले की हे कसं काय शक्य आहे, काल तर आम्ही सोबत आलो होतो. हे ऐकून बाकीच्या सरांच्या चेहऱ्यावर भीती पसरली. तोच होता राजेश, जो काल त्यांच्यासोबत शाळेत आला होता. त्यांचे चेहरे पाहून इंग्रजीचे सर काय समजायचं होतं ते समजून गेले आणि चक्कर येऊन तिथेच धाडकन कोसळले. 8 दिवस ते ॲडमिट होते. सिक्युरिटी गार्ड पण त्यांना पाहायला गेला होता. तो म्हणाला की सर, तुम्ही गावावरून आले तेव्हा एकटेच बडबडत होते. मला तेव्हाच काहीतरी विचित्र वाटलं होतं. दरम्यान बऱ्याच जणांना चित्रविचित्र अनुभव येऊ लागले होते. कोणाला गावी गेलेले आपले सवंगडी दिसत, तर कोणाला आवाज येत. सर्व सरांनी सुद्धा मुख्याध्यापकांना तक्रार केली. त्यानंतर मुख्याध्यापकांनी तातडीने तेथे पंडितांकडून महापूजा करून घेतली. त्यानंतर हे सगळं थांबलं. बहुधा तिथे भटकत असलेल्या आत्म्यांना शांती मिळाली असेल, पण तो पलंग मात्र अजूनही तिथे तसाच अभिमंत्रित आहे. अजूनही तो शाळेतील कोणालाच दिला जात नाही. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भयकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया अशाच अजून एका भयकथेमध्ये. तोपर्यंत राम राम.